नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर बुलेटिनची आपण सुरुवातच करतोय काही झटपट बातम्यांनी. नाशिक शहरात मुसळधार पाऊस झाला. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली. शहरातील रस्ते जलमय झाले तर नाशिक मुंबई महामार्गावरती गुडघाभर पाणी साचलं होतं. नाशिक शहरात झालेल्या तासभराच्या पावसाने सगळे रस्ते जलमय झाले. नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर पाणी साचल्याने हा उड्डाण पूल काही काळासाठी स्विमिंग पूल असा प्रश्न निर्माण झाला होता. नांदेड जिल्ह्यातील अप्पाराव पेठ येथील नाल्याला पूर आलाय. या पुराच्या पाण्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती अडकला होता. परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना समजतात शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोरीच्या सहाय्याने या वृद्ध व्यक्तीला पाण्याबाहेर काढलं. त्यामुळे पाणंना या वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचले. बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस बरसलाय. अवघ्या 1 तासाच्या पावसात सैलानी येथील अनेक दुकानं तसंच घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर बेलखेडा या मार्गावरील नाल्याला पूर आलाय. नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली. मावळ तालुक्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. अचानक आलेल्या पावसामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे. जालना शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील मंठा परतूर तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 4 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळेल. मनमाडमध्ये तब्बल 15 दिवसानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला. करपू लागलेल्या पिकांना या पावसामुळे नवं जीवनदान मिळालंय. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं लोखंडी रॉड तुटून बाहेर आला. अशा परिस्थितीत मुसळधार पावसामध्ये या मार्गावरून वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या अचानक आगमनाने नागरिकांची तसंच भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. अमरावती जिल्ह्यात चांदूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालं. राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालाय. विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालंय. त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यात अनेक भागात पाऊस पडतोय परंतु पावसाचं प्रमाण असमान आहे. बहुतांश भागात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे चापनेर भागामध्ये मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी परभणीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाहीये. बहुतेक सर्वच प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात परभणीकरांवर पाणी टंचाईचं संकट ओढवू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते. अर्धा पावसाळा उलटून गेला तरी मराठवाड्याकडे पावसाची पाठच आहे. मराठवाड्यात 75 प्रकल्प आहेत. त्यापैकी 37 मोठे प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. त्यामुळे मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुणे शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. खडकवासला जॅकवेल नवीन आणि जुनं पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह अन्य ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहील तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुळा-मुठा नदीची पूररेषा निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. याचा अहवाल 4 आठवड्यामध्ये सादर करावा असे आदेश दिले होते. मात्र या अभ्यासासाठी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं समोर आलंय.
लातूर शहरासाठी नव्हे तर अंबेजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या मांजरा प्रकल्पात 3 तासात 11 सेंटीमीटरनं पाणी वाढलंय। अतिवृष्टी झाल्यानं पाण्याच्या साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होतेय। रविवारी 60% पाणीसाठा होता, आता प्रकल्पामध्ये 9.22% जिवंत पाणीसाठा झाला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमेवरील सर्व विमानतळांना आणि बंदरांना मंकीपॉक्सची लक्षणं दर्शवणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत। भारतात मंकीपॉक्सचं कोणतेही प्रकरण आढळलं नसलं तरी खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत। मंकीपॉक्सचा सर्वात मोठा धोका हा मुंबई आणि पुण्याला आहे, कारण या दोन शहरांमध्ये परदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। पश्चिम विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असून 3 मोठ्या प्रकल्पांसह एकूण 18 प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे। ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यात या विभागातील सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 66.57% पोहोचला असून अजूनही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्यानं धरणामधून पाणी सोडून देण्यात येत आहे। या विसर्गामुळे अनेक नद्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाली होती। आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे। साधारण 7,500 पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1,200 पदं आहेत। गेल्या 2 वर्षात 18,000 आणि 17,000 पदांची पोलीस भरती राज्यात झाली। त्या तुलनेनं आणखी 7,000 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित आहे। त्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा भरती होण्याची शक्यता आहे। कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त केला जातोय। या पार्श्वभूमीवरती देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयामधील सुरक्षा कवच आणखी भक्कम केलं जाणार आहे। रुग्णालयांमध्ये तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये 25% वाढ करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे। एखाद्या सरकारी रुग्णालयानं विशेष सुरक्षा रक्षक किंवा मार्शल तैनात करण्याची मागणी केली तर त्यालाही परवानगी दिली जाऊ शकते। मुंबई शहरामध्ये रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं असून अनेकांना या अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे हा मुंबईकरांसाठी कळीचा मुद्दा राहिलाय। अशामध्ये मुंबई शहरात तब्बल 6 ब्लॅक स्पॉट्स असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी या 6 स्पॉट्सवरती सुरक्षा उपाय राबवण्याची शिफारस परिवहन विभागानं मुंबई महानगरपालिकेला केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम खात्यानं रस्ते वाहतुकी योग्य आहेत की नाही हे पाहण्यासाठी पावलं उचलली आहेत। या पार्श्वभूमीवरती वरिष्ठ अभियंत्यांना दररोज 200 किलोमीटरपर्यंत पाहणी करणं बंधनकारक करण्यात आलंय। यात कुचराई करणाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला तोंड द्यावं लागणार आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून आजच्या घडीला 20 आजारांसाठी मदत केली जाते। यामध्ये आणखी 5 आजारांचा समावेश होणार आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये राज्यभरामध्ये 301 कोटींच्या निधीचं वितरण करण्यात आलंय। या कक्षानं गेल्या 2 वर्ष 1 महिन्यामध्ये 36,000पेक्षा अधिक गोरगरीब गरजू रुग्णांना एकूण 301 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली। विविध आजारांसाठी शस्त्रक्रियांसाठी 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून मदत मिळते। एसटी महामंडळाच्या सहकार्यानं अक्षरा केंद्रानं सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये महिलांच्या लैंगिक छळाच्या विरोधात जागा दाखवा ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे। प्रत्येक बस स्थानकावरती समाज माध्यमांद्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफितीद्वारे महिलांचा प्रवासादरम्यान मान राखावा असा संदेश दिला जातोय। मांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत उच्च न्यायालयानं सोमवारी चिंता व्यक्त केली। तसंच स्थानक परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या या समस्येतून सुटका व्हावी यासाठी वाहतूक कोंडीच्या समस्येवरती तातडीनं उपाययोजना करा असे आदेश न्यायालयानं वाहतूक पोलिसांना दिले आहेत। मुंबई ठाणे वगळता राज्य सरकारकडून राज्यभरामध्ये सुरू करण्यात येत असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार आहे। आपल्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या आजाराचा पूर्व इतिहास एका क्लिकवरती डॉक्टरांना कळणार आहे। त्यामुळे रुग्णांवर उपचार करणं सुलभ होणार आहे। आपला दवाखाना डिजिटल करण्याचं काम व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीतून करण्यात येणार आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील दूध अनुदान जमा न झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली। राज्य शासनानं अनुदान जाहीर करून देखील शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला। अनुदान का दिलं नाही असा जाब शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना विचारलाय।
वाशिम जिल्ह्यात 5 सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून त्यातून 170 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। यातील काही प्रकल्पांची जमीन अधिग्रहण प्रक्रिया ही पूर्ण झाली असून दूधखेडा येथील सौर ऊर्जा वीज प्रकल्प निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे। हिंगोलीच्या पांगरी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणारा खिचडीचा तांदूळ मुख्याध्यापकांनी चोरी केल्याचा प्रताप उघडकीस आलाय। हा तांदूळ मुख्याध्यापकाकडून काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी नेत असताना गावातील तरुणांनी त्यांना पकडलंय। चिपळूणच्या प्रदूषण नियंत्रण कार्यालयाबाहेर मनसेनं ठिय्या आंदोलन केलं। कारवाईचं आश्वासन देऊनही प्रदूषणकारी कंपन्यांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। आरोग्य विभागाकडून गेल्या 2 वर्षांमध्ये विविध उपकरणं, यंत्रसामग्री तसंच रुग्णालयांमध्ये खाटा वाढवून ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे। मात्र ज्या डॉक्टरांच्या जीवावरती ही आरोग्य यंत्रणा चालणार आहे त्यांच्या भरतीबाबत मात्र सरकारची उदासीनता आहे। झोपडपट्टी पुनर्विकासात मिळणारी घरं नातेवाईकाच्या नावे वा विहित मुदतीनंतर विक्री केल्यानंतर हस्तांतरासाठी आता रहिवाशांना प्राधिकरणामध्ये खेटे घालण्याची वा दलालांची मदत घेण्याची गरज भासणार नाहीये। ही प्रक्रिया प्राधिकरणानं ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे। मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उमेदवारांसाठी खुशखबर आहे। लिपिक पदाच्या 1846 जागा सरळ सेवेनं भरण्यात येणार आहेत। त्यासाठी 20 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून 9 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येतील। काही दिवसांपूर्वी म्हाडाची फेक वेबसाईट असल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। त्या पार्श्वभूमीवरती म्हाडानं ऑनलाईन वेबिनारचं आयोजन केलं होतं। यावेळेस म्हाडा मुंबई मंडळाच्या 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित ऑनलाईन संगणकीय सोडतीकरिता अर्ज अधिकृत वेबसाईटवरूनच करावा असं आवाहन म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन वेबिनारमध्ये करण्यात आलंय। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या जून 2024च्या परीक्षेच्या पुनर्परीक्षेच्या पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा आता 27 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे।